नमस्कार. परमात्मा प्राप्तीनंतरचे तुकारामांचे जीवन ध्येय. हे तुकारामांच्या आनंदाला तर पारावर राहिला नाही, पण त्यांनी प्रत्येक दुःखी असलेल्या माणसाला साथ दिली आणि त्यांनी सगळ्यांना समजावून सुद्धा सांगितले. आणि जिथं नाही तिथं जिथं दुःख दिसन ते त्या ठिकाणी आतोनात अंतःकरणातून आपल्या उभ्या राहण्याचा प्रयत्न केला. आणि परमसुखाचा अनुभव आल्यानंतर तुकोबांच्या दृष्टीत परिवर्तन झाले. परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यानंतर तुकारामांच्या जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेला सुरुवात झाली. परमसुखाचा अनुभव आल्यानंतर तुकोबांच्या दृष्टीत परिवर्तन झाले आणि ते नव्या जाणीवेने जगाकडे बघू लागले. ते आता केवळ परोपकारासाठी व संतांचा उपदेश जगाला समजावून देण्यासाठी जीवन जगू लागले. संसारी जन दुःखाने आतोनात पिडलेले आहेत आणि तुकोबांना त्यांचे दुःख बघवत नाही. याकरिता त्यांना ही परमेश्वर साक्षात्काराकडे वळवून आपल्या अनुपम अनुभवाचे भागीदार करावे अशी त्यांची उत्कट इच्छा. हे कार्य मी केवळ दयेपोटी व परमेश्वराचा सेवकदूत म्हणून करीत आहे, माझे पोट भरण्यासाठी नव्हे. खालील अभंगात त्यांनी गाठलेली आध्यात्मिक अवस्था व परिणामी त्यांचे झालेले जीवन ध्येय यांचे थोडक्यात वर्णन आहे. अनुरे निया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळूनी सांडिले कळीत वर बहुब्रह्माचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. ते म्हणतात, मी एवढा छोटासा होतो, पण आता परमेश्वरात सामावल्यामुळे असीम आकाश एवढा विशाल झालो आहे. आता मी केवळ परोपकारासाठीच जगतो आहे. परमेश्वर आता निरंतर माझा साथी आहे. पूर्वीच्या संतांप्रमाणेच मीही या जगात सत्याचा मार्ग चोखाळण्यासाठी आलो आहे. भक्तीचा डांगोरा पिटून मी प्रभुनामाच्या सहाय्याने तुम्हाला त्याच्या चरणी सुखरूप घेऊन जाईन. तुकारामांची प्रवचने सत्संग प्रचलित मराठीत बोलीभाषेत असल्यामुळे सर्वसाधारण जनता त्याचकडे आकर्षिली जात असे. जे त्यांची टिंगल उडविण्यासाठी येत असत ते सत्संग ऐकण्यासाठी थांबत आणि मग त्यांच्यात परिवर्तन होऊन ते त्यांचे भक्त होत. त्यांच्या भक्तगणाची संख्या फार मोठी होती आणि त्यामध्ये अनेक नामांकित लोक होते. त्यापैकी संताजी तेली आणि गंगाराम मावळा त्यांची नावे विशेष करून नमूद करण्यासारखी आहेत. तुकोबा जेव्हा दैवी स्फूर्तीने अभंग रचित तेव्हा हे दोघे ते अभंग उतरवून घेत असत. दलित लोकांच्या आध्यात्मिक दुर्बलतेचा भावना नाहीशा करण्याच्या कार्यामध्ये तुकोबांचा अतीव मोलाचा वाटा आहे. अथक परिश्रमाने सतत उपदेश करून त्यांनी लोकांमध्ये सर्व मानवजात समान असून प्रत्येक मनुष्यास परमेश्वराची भक्ती करण्याचा व त्याचा साक्षात्कार करून घेण्याचा अधिकार आहे ही भावना जागृत केली. परमेश्वराच्या नामाचे महत्त्व पटवून त्यांनी समाजाला अधिक क्रियाशील आणि कर्तव्यदक्ष केले व त्यांना संघटित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तुकोबांनी मानवी जीवनाला पुनरपी सन्मान मिळवून दिला. त्या काळी प्रचलित असलेल्या वर्णाश्रम पद्धतीमुळे समाजातील लोकांना भिन्न भिन्न दर्जा दिला गेला होता आणि वैश्य व शूद्रादी जाती घोर विषमतेची शिकार बनले होते. ह्या निम्न प्रतीच्या समजलेल्या लोकांनाही तुकारामांनी स्वाभिमान मिळवून दिला. त्यांनी लोकांमध्ये दृढ विश्वास निर्माण केला की परमात्मा सर्व शक्तिमान असून सर्वांचा रक्षणकर्ता आहे. ही शिकवण मनोमन पटल्यामुळे सर्वसामान्य माणसांना सुरक्षितता लाभली व ते निर्भय होऊन त्यांच्या जीवनाला स्थैर्य आले.